संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं आज मुंबईत विधानभवनात संसद तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन झालं। या परिषदेत अंदाज समित्यांची कार्यपद्धती, त्यात अपेक्षित समन्वय आणि सुधारणा यावर चर्चासत्रांमधून विचारमंथन होत आहे। सरकारी निधीचा अपव्यय रोखून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी अंदाज समितीसह संसद आणि विधिमंडळाच्या सर्व समित्यांचं योगदान मोलाचं आहे, असं प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परिषदेच्या उद्घाटन समारंभात केलं। गेल्या 75 वर्षात अंदाज समितीचं योगदान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगत या समितीनं केलेल्या 90 ते 95% शिफारसी सरकारकडून अंमलात आणल्या जात आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। और इसीलिए प्राक्कलन समिति के प्रयासों से सरकारी धन के अपव्यय को रोका गया, शासन में कुशलता पारदर्शिता लाई, शासन में जवाबदेही लाए और कई बड़े निर्णय फैसले, जिन फैसलों के माध्यम से सरकारी कार्यकुशलता को कैसे वर्तमान परिप्रेक्ष्य में बेहतर बनाया जा सकता है, इसके महत्वपूर्ण निर्णय इस प्राक्कलन समिति में हुए। और मुझे खुशी है कि लोकसभाओं और कई राज्यसभाओं में 90 से 95% प्राक्कलन समिति की सिफारिशों को सरकार ने माना है। अंदाज समितीच्या सर्व सदस्यांनी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा, यासाठी प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करावं, अशी सूचना लोकसभा अध्यक्षांनी केली। महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी अंदाज समितीच्या सूचना आणि शिफारसी महत्त्वाच्या ठरणार आहेत, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या राष्ट्रीय परिषदेत बोलताना सांगितलं। लोकप्रतिनिधींनी संसदीय लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी योगदान द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं। लोगों का विश्वास यदि हमें पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में और बढ़ाना है तो आपका और हमारा कार्य, आपका और हमारे विचार, आपका और हमारा आकलन, आपका और हमारा स्वभाव, आपका और हमारा काम करने की पद्धति, इसके ऊपर बहुत कुछ निर्भर है। और इसीलिए मैं पूरा विश्वास रखता हूं कि यहां पे उपस्थित सभी लोक प्रतिनिधि इसको गांभीर्यपूर्वक लेकर आने वाले समय में इस संसदीय लोकशाही को अधिक बलकट करने के लिए, अधिक मजबूत करने के लिए पूरा योगदान करेंगे। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी बोलताना अंदाज समित्यांचा अमृतकाळ सुरू झाल्याचं सांगितलं। अंदाज समित्या कार्यपालिकेवर नियंत्रण ठेवण्याचं उत्तम साधन असल्याचं ते म्हणाले। प्राक्कलन समिति लोकसभा के एक प्रमुख वित्तीय समिति है। प्राक्कलन समिति जैसी समितियों का कार्यपालिका पर नियंत्रण रखने का एक बड़ा प्रभावी उपकरण है, किंतु इसमें यह ध्यान रखना होगा कि विधायिका का नियंत्रण का ही अर्थ है। समिति प्रणाली के कार्य के इसी मूल आधार को यदि हम चर्चा करके और सुदृढ़ बना सके तो यह संगोष्ठी अपनी सार्थकता और प्राप्त कर सकेगी। समितियों को रिपोर्ट्स पर सदन में चर्चा होना आजकल मानो बंद सा हो गया है। इसे पुनर्जीवित करने के मार्ग ढूंढना भी इस संगोष्ठी की जिम्मेदारी है, ऐसा मैं मानता हूं। सरकारवर अंकुश आणि प्रशासनावर वचक ठेवण्याचं काम संसद आणि विधिमंडळाच्या समित्या करतात, असं सांगत सरकारच्या कोणत्याही विभागाला उत्तरदायी बनवण्यासाठी अंदाज समितीचं योगदान महत्त्वाचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। सरकारच्या अर्थसंकल्पीय अंदाजावर अंदाज समितीचं बारकाईनं लक्ष असतं, त्यामुळे खर्च आणि योजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी या समितीनं केलेल्या शिफारसी आणि सूचनांची मदत होते, असंही फडणवीस म्हणाले। बड़े डायनामिक तरीके से काम करने वाली अगर कोई कमेटी है तो वो प्राक्कलन कमेटी है, क्योंकि ये कमेटी लगातार हमारे बजट में जो बजट एस्टिमेट्स है उसको किस प्रकार से उसकी मांग की गई, क्या वो मांग सही थी, क्या उसका खर्चा ठीक से हो रहा है, ये सारी चीजें ये एस्टिमेट कमेटी देखती है। और एक प्रकार से इस पूरी प्रक्रिया के ऊपर अंकुश रखने का काम एस्टिमेट कमेटी के माध्यम से होता है।
लोकशाहीत आर्थिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. यासाठी अंदाज समित्यांचं योगदान महत्त्वाचं आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारी योजना घोषित करताना खर्चाचा ताळेबंद ठेवणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आर्थिक शिस्त लावत सरकार काम करत आहे, असंही ते म्हणाले. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या कार्य अंदाज समितीचं महत्त्व आणि प्रभाव वाढल्याचं सांगत अंदाज समितीनं कार्यपालिकेला उत्तरदायी बनवलं आहे, असं लोकसभेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी या राष्ट्रीय परिषदेत बोलताना सांगितलं. येत्या काळात अंदाज समिती सुशासनाचं प्रतीक बनेल आणि नवे आयाम स्थापित करेल, असं ते म्हणाले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी देखील उपस्थितांना संबोधित करत अंदाज समितीचं महत्त्व अधोरेखित केलं. संसदेच्या अंदाज समितीच्या 75व्या वर्धापन दिन स्मरणिकेचं प्रकाशन देखील यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग, राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.